नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की कॉन्सलरने पार्थ, काव्य, जीवा आणि नंदिनीला दिलेली मुदत संपलेली असते। तेव्हा त्यांना मेसेज येतो आणि काव्य ही पार्थला बोलते, आता आपल्याला कॉन्सलरला भेटायला जावं लागेल। तेव्हा पार्थ तिला प्रश्न विचारतो, परंतु आपण भेटल्यानंतर त्यांना काय उत्तर देणार आहोत आणि तेव्हा कॉन्सलरला काय उत्तर द्यावं या विचाराने दोघेही अस्वस्थ झालेले असतात। त्यानंतर आपण पाहतो काव्य ही मानिनीला स्वयंपाकामध्ये मदत करत असते। तेव्हा त्या ठिकाणी पार्थ येतो आणि पार्थ बोलतो, काव्य तुम्हाला अभ्यासाची गरज आहे। तेव्हा मानिनी ही उत्तर देते, नाही, तिला आता ब्रेकची गरज आहे, तिने आताच लेक्चर अटेंड केलेलं आहे। आणि पार्थ पुढे बोलतो, तो ब्रेक फक्त 5 मिनिटाचा असतो, आता हे काम करण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागेल। आणि तेव्हा मानिनी आणि काव्य दोघेही पार्थकडे पाहू लागतात। तर तिकडे आपण पाहतो जीवा हा नंदिनीसाठी एक साडी बनवतो आणि बोलतो, एका दिवशी साडी भरून झाली, मी जर एखाद्या साडीच्या दुकानात सेलमन म्हणून काम करत असतो तर मग मी एका दिवसामध्ये अख्खं दुकानच खाली करून टाकलं असतं। तेव्हा नंदिनी बोलते, बास बास, किती बडबड करता, तुमचं तोंड दुखत नाही का? आणि त्यावेळी जीवा हा देवाकडे प्रार्थना करतो, देवा या जीवाची काय ती बडबड आहे ती एका दिवशी बंद करून टाक। तेव्हा नंदिनी त्याच्या तोंडावर हात ठेवते। तेव्हा नंदिनी बोलते, असे बोलायचे नाही। तेव्हा दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात। आता येणाऱ्या भागामध्ये नंदिनी, काव्य आणि जीवा पार्थ कॉन्सलरकडे जाऊन त्याला काय उत्तर देणार हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे। तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।